पाहुण्याची वाटणार काय पोळ्या केल्याच नाही आजच्या दिवशीच खाऊन झोपली. तुम्हाला सांगायचं म्हणजे आता तुम्ही म्हणा खाली आला कसं खाली आलो म्हणजे तुमचा तो गंग्या सावळ्या कुंभार हो बर सावळ्या कुंभार वरती आला आणि मला म्हणतो कसा कसा आता कसं अरे बाबा दादा अरे तू इथं काय करतो दणकाच मी सावळ्या कुंभार माती तुडवतो मडकी घडवतो आणि गंगी सारखीच मला म्हणती चला करा कटाळून गेलोय बाबा. अहो काहीतरी काम असेल म्हणून म्हणत असेल चला घरात. अरे कुठलं काय अरे कटाळून गेलो बाबा तुला सांगतो. लगीन केलंयस का? नुसता 6 महिना झालाय. लग्नाआधी माणूस चिकना असतो माझ्या तोंडावर फरक वाटतोच वाटतं तुम्हाला. नंतर चकना होतो नंतर करापतो चकना चूर होतो. अरे कटाळून गेलो बाबा मग तुझ्या नादानं सर्गात गेलो. सर्गात गेल्या गेला माझा पाहुणचार झाला मग काय एवढा मोठा गलास माझ्या हातात दिला अमृत. हा अमृत एक गोट घेतला म्हणले हे 5 माल आहे. अरे पाटांमध्ये चढ एक गोट घेतल्या डोकं कसा तड 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 करताय. बरोबर आहे. आणि नुसता तिथं बसलो तवर खाईन सयाजी शिंदेचा फोन आला. काय म्हणलं? सयाजी शिंदे म्हणताय कसं हे नार्या अरे कुठं आहेस तो चल गाडी गेलो का कोणाच्या बापाची हिंमत नाही तू वरती गेला कसं खाली आता म्हणायचं आणि चल माझ्या बरोबर गल्लीत मुजरा. आडगाव गेलं मडगाव गेलं तिकडी बायको पटच ना. आडगाव गेलं तिकडी बायको पटेच ना. जमता झालंय काढतो आणि ते काय बाबा म्हणायचं ना. फोनवर नका होईना सातारचा आवाज स्वर्गात पोहोचला. अरे बाबा तुला सांगायचं म्हणजे तिथं निळू भाऊ पण होते. होय काय निळू भाऊ तिथं अरे रंबेसनी बघून म्हणतोय कसा काय बाई काय म्हणायचं काळजी करायचं काम थेट वाड्यावर. आता तो मला सांग त्याचा वाडा कुठला ना तिथं. अरे वाड्याचा पाक चाकणा चूर केलाय. होय मग तिथं ते बिग बॉस विनर भेटला असेल. अरे त्याचा फोन आला तिथं. आला काय त्याचा फोन म्हणजे आपलं चालक म्हणजे गुढीगत काम असतं. किती गुढ्या माझं चालक पिरलं ना तुला माहितीये का आधी आपलं करिअर मग लगीन असतं आपलं माणूस. पण ते बिग बॉस मध्ये ती निकी सुरतच्या लय जवळ जात. अरे माझं चालक पिरलं ती निकी आहे ना निकी तिच्या केसाला मी कांदच बांधणार तिला खाली येऊ दे जोरदार टाय झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी.